नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण न्यायालय भरतीतील शिपाई आणि लिपिक यासाठी महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत. तरी सर्वांनी हे प्रश्न शेवटपर्यंत पाहायचे आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 670. लोकमान्य टिळक स्मारक कोणत्या शहरात आहे? तर लोकमान्य टिळक यांचं स्मारक हे रत्नागिरी या शहरात आहे. नेक्स्ट, सुवर्णदुर्ग किल्ला कुठे आहे? तर सुवर्णदुर्ग किल्ला हा दापोली तालुक्यात आहे. नेक्स्ट, क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहिल्यानगर हा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आहे. तर 2 क्रमांकांचा जिल्हा हा पुणे आहे. नेक्स्ट, चपराळा अभयारण्य कुठे आहे? तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये चपराळा अभयारण्य आहे. नेक्स्ट, विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कुठे झाला? तर नाशिक जिल्ह्यामध्ये सावरकर यांचा जन्म झाला. नेक्स्ट, रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो? तर रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कुबार्ली हा घाट लागतो. नेक्स्ट, बक्सारची लढाई कधी झाली? तर 22 ऑक्टोंबर 1764 या दिवशी बक्सारची लढाई बिहार या राज्यात झाली. नेक्स्ट, आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात? तर राजा राममोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात. नेक्स्ट, रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना 1897 केली. नेक्स्ट, चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा डॅडॅसशी संबंधित होता? तर नीळ याशी संबंधित होता. नेक्स्ट, आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली आहे? तर रवींद्रनाथ टागोर यांनी आकाशवाणी ही कविता लिहिली आहे. नेक्स्ट, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. नेक्स्ट, हत्ती हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? तर हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे. नेक्स्ट, भारतातील डॅडॅश या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? तर केरळ या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. नेक्स्ट, गोमती, घागरा आणि कोशी या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या तिन्ही नद्या गंगा या नदीच्या उपनद्या आहेत. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तर 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. नेक्स्ट, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कुठे आहे? तेलंगणातील हैदराबाद या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी आहे. नेक्स्ट, मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? तर बांगलादेशातील ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झाली. नेक्स्ट, कोणता हरितगृह वायू नाही? तर हायड्रोजन हा हरितगृह वायू नाही. नेक्स्ट, आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? तर लोह खनिजाचे प्रमाण कमी झाल्यास ॲनिमिया हा आजार होतो. नेक्स्ट, LICची स्थापना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर LIC ही विमा क्षेत्राशी संबंधित आहे. तर हिची स्थापना ही 1956 मुंबई या ठिकाणी झाली. नेक्स्ट, ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? तर ऑलिव्ह रिडले ही कासवाची जात आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राची किनारपट्टी डॅडॅस म्हणून ओळखली जाते? तर कोकण किनारा म्हणून महाराष्ट्राची किनारपट्टी ओळखली जाते. नेक्स्ट, बौद्ध धर्मग्रंथ म्हणून कोणता ग्रंथ ओळखला जातो? तर त्रिपिटक हा बौद्ध धर्मग्रंथ म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट, क्योटो करार कशाशी संबंधित आहे? तर हा करार पर्यावरणाशी संबंधित आहे. 1997 जपानमधील क्योटो या ठिकाणी हा करार झाला होता. नेक्स्ट, जागतिक चिमणी दिवस कोणता? तर 20 मार्च या दिवशी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? तर सातपुडा हा डोंगर उत्तर सीमेवर आहे. नेक्स्ट, युनिसेफ या संघटनेचे कार्य मुख्यतः
कोणाशी संबंधित आहे? तर युनिसेफ या संघटनेचे कार्य मुख्यतः बालकांशी संबंधित आहे. या संघटनेचे मुख्यालय हे न्यूयॉर्क या शहरात आहे. तर युनिसेफची स्थापना ही 11 डिसेंबर 1946 या दिवशी झाली होती. नेक्स्ट, भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे असते? तर BSF यांच्याकडे भारतीय सीमांची सुरक्षा असते. नेक्स्ट, SRPFची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर पुणे जिल्ह्यातील पुरंदर या ठिकाणी SRPFची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 701. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. नेक्स्ट, नाबार्ड प्रत्यक्षपणे डॅशला पतपुरवठा करते. तर नाबार्ड ही संस्था राज्य सहकारी बँकांना पतपुरवठा करते. नाबार्डची स्थापना 1982 मध्ये मुंबई या ठिकाणी करण्यात आली. नेक्स्ट, चौरा-चौरी घटनेनंतर हे आंदोलन संपुष्टात आले. तर असहकार हे आंदोलन या घटनेनंतर संपुष्टात आले. नेक्स्ट, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर भारताचे राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात व भारताची प्रथम लेडी ही राष्ट्रपती यांची मिसेस असते. नेक्स्ट, आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता डॅश यांनी स्थापन केला. तर आर्य महिला समाजाची स्थापना ही पंडिता रमाबाई यांनी केली. नेक्स्ट, राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या साली झाली? तर 1948 मध्ये राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना झाली. तर होमगार्ड दलाची स्थापना ही 1946 मध्ये करण्यात आली. नेक्स्ट, 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? तर बॉम्बे हेरॉल्ड मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र आहे. नेक्स्ट, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? तर देवनागरी या लिपीत मराठी भाषेचे लेखन हे डावीकडून उजवीकडे केले जाते. नेक्स्ट, भांगडा हे नृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर पंजाब या राज्याचे भांगडा हे नृत्य आहे. नेक्स्ट, चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा कोणत्या पिकाशी संबंधित होता? तर हा लढा नीळ या पिकाशी संबंधित होता. नेक्स्ट, भारताचे नियंत्रण व महालेखा परीक्षकांची नियुक्ती कोणाकडून केली जाते? तर राष्ट्रपती यांच्याकडून भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांची नियुक्ती केली जाते. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेचे कलम 51A हे कशाशी संबंधित आहे? तर मूलभूत कर्तव्याशी संबंधित कलम 51A हे आहे. नेक्स्ट, सेज डॅश विकासाशी संबंधित आहे. सेज ही उद्योगधंद्याच्या विकासाशी संबंधित आहे. नेक्स्ट, विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे? तर रॅले कमिशनच्या शिफारशी विद्यापीठ कायदा हा आधारित आहे. नेक्स्ट, उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी कोणता धातू वापरला जातो? तर मॅग्नीज हा धातू उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी वापरला जातो. नेक्स्ट, पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली? तर संत गाडगेबाबा यांनी पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा बांधली. नेक्स्ट, राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? तर राष्ट्रपती हे राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक करतात. नेक्स्ट, हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर महर्षी कर्वे यांच्या जीवनावर आधारित हिमालयाची सावली हे नाटक आहे. नेक्स्ट, अवनी लेकरा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर नेमबाज या खेळाशी संबंधित अवनी लेकरा आहे. नेक्स्ट, 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या येतात? ते एकूण 25 मूळ संख्या येतात. नेक्स्ट, G20 शिखर परिषद 2025 आयोजन देश कोणता आहे? तर दक्षिण आफ्रिकेत 2025ची G20 शिखर परिषद होत आहे. नेक्स्ट, तापी नदीचा उगम कोठे झाला आहे? तर मुलताई या ठिकाणी तापी नदीचा उगम मध्य प्रदेश या राज्यात झाला आहे. नेक्स्ट, मिडनाईट चिल्ड्रन
या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर सलमान रश्दी हे मिडनाईट चिल्ड्रन या कादंबरीचे लेखक आहेत. नेक्स्ट, महाबळेश्वर ते महाड या महामार्गावर कोणता घाट आहे? तर आंबेनळी हा घाट या मार्गावर आहे. नेक्स्ट, ब्रिटिशाविरुद्ध पंजाबमध्ये झालेल्या कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले? तर रामसिंग कुका यांनी कुका विद्रोहाचे नेतृत्व केले. नेक्स्ट, अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था कोणी स्थापन केली? तर पंजाबराव देशमुख यांनी अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली. नेक्स्ट, 2032मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोठे नियोजित आहे? तर ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी 2032ची ऑलिम्पिक स्पर्धा नियोजित आहे. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? तोरणा हा किल्ला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी